CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्याच्या रसूलपूर परिसरातील राजुरा लघु प्रकल्पाजवळ अज्ञात महिलेचे शीर धडा वेगळे करून अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडालीये। माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, फॉरेन्सिक टीम, श्वान पथक, स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास केला जात आहे। राजुरा तालुका जळगाव जामोद शिवारातील शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी शेतात जात असताना सकाळी साधारण 8 वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याची नजर झुडपांजवळ पडलेल्या एका वस्तूवर पडली। जवळ जाऊन पाहताच त्या शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली। समोर एक मानवी मुंडके पडलेले होते। धक्कादायक बाब म्हणजे त्या मुंडक्यावरील मांस आणि केस मोठ्या प्रमाणात गळालेले होते। हे दृश्य इतके भीषण होते की पाहणाऱ्याचा अंगाचा थरकाप उडत होता। घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावकरी घटनास्थळी जमा झाले। जळगाव जामोद ठाणेदार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। सुरुवातीला सापडलेल्या मुंडक्यामुळे त्याचे धड कुठे आहे हा मोठा प्रश्न पोलिसांना समोर उभा ठाकला। त्यामुळे पोलिसांनी लगतच्या घनदाट जंगलात शोध मोहीम राबविली। काही तासांच्या थरारक शोधानंतर मुंडक्यापासून काही अंतरावरच एका झुडपात छिन्न विच्छिन्न अवस्थेत धड मिळून आले। मृतदेहाची अवस्था पाहून हा प्रकार अत्यंत थंड डोक्याने केलेला खून असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।